याकोबाचे पत्र अध्याय 4 वचन 8 मी वाचतो, सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे। देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याकोबाच्या पत्रामध्ये याकोब आपल्याला लिहित आहे की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस देवाने या संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, संपूर्ण मनुष्याला बनवलं, त्यावेळेस मनुष्य देवाबरोबर चालत होता, परंतु तो दूर कसा गेला? या वचनामध्ये प्रेषित सांगत आहे की देवाजवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल। म्हणजे याचाच अर्थ असा की आजचा जो माणूस आहे, आजचा जो मनुष्य आहे, तो देवापासून दूर गेलेला आहे। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस देवाने संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली, हे सुंदरसं आकाश, सूर्य, चंद्र, तारे, ही पृथ्वी, जमीन, समुद्र, त्या प्रेमळ पित्याने आपल्या शब्दाच्या द्वारे निर्माण केली आणि त्यानंतर देवाने पृथ्वीवरील मातीचा एक पुतळा बनवला, त्याच्यामध्ये आपला जीवनाचा श्वास फुंकला आणि माणसाची निर्मिती केली। हालेलुया, हालेलुया। देवाने या संपूर्ण सृष्टीला शब्दांच्या द्वारे निर्माण केलं आणि मनुष्याला आपल्या हातांनी बनवलं आणि त्यामुळे ज्या वेळेस पहिला माणूस आदम आणि दुसरा माणूस अर्थात स्त्री हवा, या दोघांची देवाने निर्मिती केली, त्यावेळेस ते देवाबरोबर चालत होते, देवाबरोबर राहत होते, देवाबरोबर बोलत होते। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने ज्या वेळेस माणसाची निर्मिती केली, त्यावेळेस देवाने माणसाला म्हणजे आदम आणि हव्वा या दोघांना सुद्धा एका बागेमध्ये ठेवलं होतं, एका सुंदर अशा बगीचेमध्ये ठेवलं होतं आणि तिकडचं रक्षण करणं, तिथल्या जमिनीची मशागत करणं आणि तिथल्या झाडांची फळं खाणं हे त्यांचं काम होतं। आणि देवाने तसेच त्यांना एक आज्ञासुद्धा दिली होती की तुम्ही सगळ्या झाडांची फळं खाऊ शकता, परंतु जे बरं आणि वाईट ज्ञान देणारं जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका, कारण की जर तुम्ही त्याचं फळ खाल तर खास मराल, असं देवानं त्यांना सांगितलं होतं, ही आज्ञा दिली होती। परंतु काही काळाने हव्वाने ते फळ खाल्लं, तिला ज्यावेळेस सापाने तिला फसवलं, म्हणजे सापाच्या रूपात सैतान आला होता, सैतानाने सापाच्या द्वारे तिला फसवलं आणि त्यावेळेस त्या हव्वाने ते फळ खाल्लं आणि आपल्या पतीला सुद्धा दिलं आणि या जगामध्ये पहिल्यांदा पाप आलं, म्हणजेच देवाची आज्ञा मोडली गेली। हालेलुया, हालेलुया। त्यावेळेस त्यांना दिसून आलं की आपण नग्न आहोत आणि त्यांचे डोळे उघडले, त्यांना बरं आणि वाईट काय आहे ते समजायला लागलं। देवाने त्यांना पहिल्या माणसाला आपल्या समानतेमध्ये प्रतिरूप असं निर्माण केलं होतं, परंतु सैतानाने त्यांना फसवलं। त्याने सांगितलं की तुम्ही जर हे फळ खाल, कारण की हव्वा त्याच्याशी ज्यावेळेस बोलत होती त्यावेळेस ती त्याला म्हणाली की या सैतान सापाच्या रूपात आला होता। साप जेव्हा हवेला म्हणाला की तुम्हाला काय ह्या झाडाचं फळ खायला मना केली आहे का, त्यावेळेस हवा म्हणाली नाही, त्याला जर तुम्ही स्पर्श जरी कराल तरी मराल, असं देवाने सांगितलेलं आहे। परंतु देवाने तसं सांगितलं नव्हतं, जर तुम्ही ते फळ खाल तर खास मराल, असं त्याने सांगितलं होतं। पण हवेने काय सांगितलं, जर तुम्ही त्याला स्पर्श जरी कराल तरी मराल, असं त्याने सांगितलं। त्यावेळेस सैतानाला वाव मिळाला आणि त्याने
ते फळ जे आहे त्या हवेला वाटलं की मधुर आहे आणि दिसायला चांगलं आहे, म्हणून तिने ते तोडलं आणि खाल्लं. आणि अशा प्रकारे देवाची आज्ञा पहिल्यांदा माणसाने तोडली. हालेलुया, हालेलुया. त्यानंतर ज्या वेळेस त्यांना देव भेटायला आला त्यावेळेस हे दोघेसुद्धा लपून बसले, कारण की देव आता आपल्याला काहीतरी विचारणार, काहीतरी बोलणार, आपण देवाच्या समोरून निघून जावं असं त्यांनी बघितलं आणि ते लपून बसले. त्यावेळेस देव फिरत होता त्या बागेमध्ये. त्यावेळेस देवाने विचारलं, आदम तू कुठे आहेस? तर आदम म्हणाला, मी इकडे लपलेलो आहे. तर कारण की आम्ही नग्न आहोत असं तो बोलला आणि आम्ही इथे लपलेलो आहे. तर त्यावेळेस देव म्हणाला की तुम्ही ते जे मध्ये जे झाड होतं बरं आणि वाईट ज्ञान देणारं त्याचं फळ तुम्ही खाल्लं का? त्यावेळेस ते म्हणले, त्यावेळेस आदम म्हणाला, ही जी ती स्त्री तुम्हाला दिलीस त्या स्त्रीने मला ते फळ दिलं म्हणून मी खाल्लं, आणि स्त्रीने त्या सापाला दोष लावला. हालेलुया, हालेलुया. अशा प्रकारे या जगामध्ये पाप आलं आणि त्यानंतर या जगामध्ये जशी जशी माणसाची उत्पत्ती वाढत गेली, संतती वाढत गेली तसा या जगामध्ये खूप महाभयंकर पापसुद्धा वाढत गेलं आणि परमेश्वरापासून माणूस दूर गेला. हालेलुया, हालेलुया. परंतु माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या काळात सुद्धा माणसं होती जी देवाबरोबर चालत होती. बायबल सांगतं की हनोक देवाबरोबर चालत होता. बायबल सांगतं की नोहा देवाबरोबर चालत होता. म्हणजे नोहा हा एक सात्विक होता, सरळ होता, देवभीरू होता. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्याप्रमाणे या जगात पाप वाढत गेलं तसा माणूस दूर गेला आणि सैतानाच्या म्हणजे पापाच्या ओझ्याखाली तो दबून गेला. त्याचं जीवन आजारांनी, दुःखांनी, संकटांनी भरून गेलं आणि आज जगातले लोक अथक कठोर असं परिश्रम करत आहेत आणि ओझ्याने दबलेलं जीवन जगत आहेत. हालेलुया, हालेलुया. याचं कारणच हे आहे की आज प्रत्येक माणूस देवापासून दूर गेलेला आहे. आजच्या युगातल्या या माणसाला जिवंत देवाची ओळख नाही. त्याचं असं वर्तन झालेलं आहे की ज्याप्रमाणे एक डुक्कर असतो, तो डुक्कराला चिखलातून बाहेर काढलं आणि त्याला चांगल्या पाण्याने साबणाने आंघोळ घातली तरीसुद्धा तो डुक्कर परत चिखलातच जातो. अगदी माणसाची तशीच अवस्था झालेली आहे, कारण की त्याला बरं काय आहे, वाईट काय आहे ते सुद्धा कळत नाही, साध्य काय आहे, असाध्य काय आहे ते सुद्धा कळत नाही. याचं कारणच असं आहे की त्या दुष्ट सैतानाच्या अधिकाराखाली, त्याच्या गुलामगिरीखाली, त्याच्या दासत्वाखाली आज माणूस आलेला आहे आणि सैतानाने अखिल मानवजातीच्या जे आत्म्याचे डोळे आहेत ते बंद केलेले आहेत. त्यामुळे त्यांची जिवंत देवाची ओळखसुद्धा त्यांना होत नाही. म्हणून आज प्रत्येक माणूस जो देवाला ओळखत नाही, जो देवाकडे नाही, तो देवावरती विश्वास ठेवत नाही, तो देवापासून दूर आहे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देव आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. म्हणूनच आपल्यावर हे प्रेम प्रगट करावं म्हणून आपण पापी असताना सुद्धा देवाने त्याच्या एकुलता एक पुत्राला या जगात पाठवलं. एकुलता एक पुत्र म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी अखिल मानवजातींच्या पापांची शिक्षा स्वतःच्या देहावरती घेण्यासाठी या जगात आला होता. तो 2000 वर्षापूर्वी स्वर्गातला सगळा आदर, सन्मान, गौरव सोडून तो आपल्यासाठी राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू असता इतका नम्र आणि लीन झाला की त्याने माणसाचं रूप धारण केलं आणि तो या जगामध्ये आला. वयाच्या 30 वर्षापर्यंत तो आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहिला आणि त्यानंतर त्याने आपल्या कार्याला प्रारंभ केला. तो
देवाने त्याला पवित्र आत्म्याचा आणि अग्नीचा अभिषेक केला। त्यानंतर तो इस्रायलच्या गावागावात गेला, नगरात गेला, शहरात जाऊन त्याने स्वर्गीय राज्याची घोषणा केली। त्याच्या मुखातून कृपेची वचनं निघायची आणि त्या कृपेच्या वचनांच्या द्वारे लोकांची अंतःकरणं बदलून जायची। त्याला देवाने पवित्र आत्म्याचा अभिषेक केला होता, म्हणून तो आंधळ्यांना दृष्टी द्यायचा, मुक्यांना वाचा द्यायचा, बहिऱ्यांना ऐकतं करायचा, लंगड्यांना चालतं करायचा। प्रभू येशू ख्रिस्त सामर्थ्याने भरलेला असा त्या इस्रायलच्या गावागावात फिरायचा। हालेलुया, हालेलुया। त्याने खूप साऱ्या लोकांना बरं केलं। तो प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र, परमेश्वरापासून आलेला परमेश्वर, प्रकाशातून आलेला प्रकाश म्हणजे येशू ख्रिस्त या जगात आला होता आणि त्याने लोकांना आजारातून, दुःखातून, संकटातून मुक्त केलं। हालेलुया, हालेलुया। आणि 2000 वर्षापूर्वीच ज्या वेळेस अखिल मानवजातीच्या पापांसाठी प्रभू येशू ख्रिस्ताला धरण्यात आलं, त्याला मारण्यात आलं, त्याने आपल्यासाठी त्याचं निष्पाप आणि निष्कलंक रक्त वाहिलं। ते वधस्तंभावरचं लाजिरवाणं मरण त्याने आपल्या पापांसाठी स्वीकारलं। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्याच्या हातापायामध्ये खिळे ठोकण्यात आले, त्याच्या पाठीवरती चाबकाचा भयानक मार देण्यात आला, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट घालण्यात आला, त्याच्या मुखावर थुंकण्यात आलं, त्याला चपडाका मारण्यात आला। सगळ्या प्रकारची निंदा, छळ, अपमान प्रभू येशू ख्रिस्ताने शेवटच्या क्षणापर्यंत सहन केला। कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी त्या क्रूसावरती बलिदान झाला। त्याने आपल्यासाठी स्वतःचा देह अर्पण केला, त्याने आपल्यासाठी बलिदान केलं, परंतु त्याला कबरेमध्ये ठेवण्यात आलं आणि तो मृत्यूच्या 3ऱ्या दिवशी पुन्हा एकदा जिवंत झाला आणि आज देखील तो जिवंत आहे। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल सांगतं काल, आज आणि युगानुयुग प्रभू एकच सारखा आहे, तो न बदलणार आहे। ज्याप्रमाणे 2000 वर्षापूर्वी तो चिन्ह आणि चमत्कार आणि अद्भुत घडवत होता, अगदी त्याचप्रमाणे आज सुद्धा तो घडवत आहे। हालेलुया, हालेलुया। परंतु आपल्याला काय केलं पाहिजे? आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलं पाहिजे, पूर्ण नम्र आणि लीन आणि दीन होऊन। बायबलमध्ये एक सुंदर असा चमत्कार लिहून ठेवलेला आहे। बायबल सांगतं की मार्कच्या शुभवर्तमानामध्ये एक कुष्ठरोगी होता। तो कुष्ठरोगी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, त्याने तो पालथा पडला, आपल्या गुडघ्यावर आला, गुडघ्यावर येऊन तो पालथा पडून त्याने प्रभूला नमन केले आणि तो प्रभूला म्हणाला, प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही मला शुद्ध करू शकता, कारण की तो कुष्ठरोगी होता। हालेलुया, हालेलुया। बायबल सांगतं की प्रभू येशूला त्याचा कळवळा आला आणि प्रभू येशूने त्याला लागलाच स्पर्श केला आणि त्या क्षणी त्याचा कुष्ठरोग निघून गेला। हालेलुया, हालेलुया। माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, अगदी त्याचप्रमाणे या वचनानुसार वचन सांगतं की देवा जवळ या म्हणजे तो तुम्हा जवळ येईल। प्रभू येशू ख्रिस्त आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो, तो आपल्याला बरं करू शकतो। त्याची इच्छा आहे की आपण बरं व्हावं, आजारातून, दुःखातून, संकटातून मुक्त व्हावं, पण तो आपल्याला सांगत आहे की त्याचा शिष्य याकोब आपल्याला सांगत आहे की देवा जवळ या। आपल्याला सगळ्यात प्रथम देवा जवळ आलं पाहिजे। आपल्याला आजूबाजूची माणसं असतात, आपल्याला येशूची ओळख नसते, त्यावेळेस ते जिथे कुठे सांगतात तिथे आपण जातो, कारण की आपण ओझ्याने दबलेलं जीवन जगत असतो। आपल्या जीवनामध्ये, आपल्या शरीरामध्ये आजार असतात, दुःख असतात, संकट असतात, त्यामुळे
आपल्याला एवढंच कळतं की आपल्याला काही ना काही करून या संकटातून बाहेर पडायचं आहे, मुक्त व्हायचं आहे. त्यामुळे आपल्याला कोणीही काहीही सांगू दे, कुठेही जायला सांगू दे, तरीसुद्धा आपण तिकडे जातो. हालेलुया, हालेलुया. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या वचनानुसार मी तुम्हाला सांगत आहे की याकोब आपल्याला सांगत आहे की देवा जवळ या. आज आपण आजारात आहोत, दुःखात आहोत, संकटात आहोत, तर आपण सगळ्यात प्रथम जो आपला निर्माणकर्ता आहे, आपला विधाता आहे, त्याच्या जवळ आलं पाहिजे. म्हणजे आपण त्याच्या जवळ आलं पाहिजे. हालेलुया. जर आपण त्याच्या जवळ आलो तर तो आपला जवळ येईल. आज या जगाची अवस्था अशी झालेली आहे की प्रभू येशूने एका सुंदर अशा दाखल्याद्वारे किंवा उदाहरणाद्वारे सांगितलेलं आहे की बायबलमध्ये एक उदाहरण आहे उधळ्या पुत्राचं. एक बाप होता, एक व्यक्ती होता, त्याचे 2 मुलगे होते. एक जो धाकटा मुलगा होता एक दिवस आपल्या बापाकडे गेला आणि बापाला म्हणाला की जी मालमत्ता आहे तुमची त्यातला मला हिस्सा द्या. त्यावेळेस बापाने हिस्सा जो त्याचा होता तो त्याला दिला आणि बायबल पुढे सांगतं की तो हिस्सा घेऊन तो धाकटा मुलगा दूर देशी निघून गेला. त्याने तो सगळी जी मालमत्ता होती, सगळा पैसा होता, जे काही धन होतं, त्याने चैनबाजीमध्ये उडवून टाकलं. हालेलुया. आणि कालांतराने त्या देशामध्ये दुष्काळ पडला आणि त्याचे खायचे वांदे झाले. त्याला खायलासुद्धा मिळत नव्हतं. अगदी दयनीय अवस्था झाली की त्याने एका तिथल्याच माणसाजवळ नोकरी केली. परंतु ती अशी नोकरी होती की त्याची जी डुकरं होती त्यांची राखण करणं आणि डुकरं जे काही खातात तो खात होता. हालेलुया, हालेलुया. पण एक दिवस त्याला तो भानावर आला, तो शुद्धीवर आला आणि त्याला कळालं की माझ्या बापाच्या घरामध्ये कशाचीही रेलसेल नाही. अगदी विपुल प्रमाणात माझ्या वडिलांच्या घरामध्ये सगळं काही आहे. तिथले जे नोकर आहेत, तिथले जे घरकाम करणारे जे नोकर आहेत किंवा शेतात घरात काम करणारे, त्याच्या घरातले नोकरसुद्धा त्यांनासुद्धा सगळं काही विपुलपणे मिळतं. तर तो आपल्या मनात म्हणतो की मी जातो तिकडे. तो बोलतो मी माझ्या बापाजवळ जाईन, त्याला सांगेन की बाबा मी तुझ्याविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे, मला क्षमा कर. त्यावेळेस तो मुलगा जातो. बायबल सांगतं की मुलगा ज्या वेळेस येतो त्यावेळेस बापाला आनंद होतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज अगदी त्याचप्रमाणे अखिल मानवजातीची पूर्णपणे त्यांची जी मानव जातीची अवस्था जी आहे ही अशीच झालेली आहे, या उधळ्या पुत्रासारखी. हालेलुया, हालेलुया. आपण आज जगामध्ये राहत आहोत तर आपण देवापासून दूर गेलेलो आहोत. आपण देवाकडे आलं पाहिजे. पूर्ण नम्रपणे लीन होऊन आपण देवाच्या पुत्रावरती म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावरती पूर्णपणे विश्वास ठेवला पाहिजे. आपली जी काही पापं आहेत ते आपण देवासमोर कबूल केली पाहिजेत. सगळ्यांना क्षमा केली पाहिजे. आपल्या मनामध्ये ज्यांच्याबद्दल राग आहे, द्वेष भावना आहे, कटुता आहे, त्या प्रत्येकाला आपण क्षमा केली पाहिजे. आपण आपली जी काही आपण पापं केलेली आहेत ती सगळी पापं देवासमोर कबूल केली पाहिजेत. आपल्या पापांचा सखोल अंतःकरणातून भग्न हृदयाने पश्चाताप केला पाहिजे. आपल्या पापांसाठी आपण रडलं पाहिजे. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे की आपण देवाविरुद्ध आणि स्वर्गाविरुद्ध पाप केलेलं आहे. आपण देवाचा हात सोडला आणि आपण निघून गेलो. देव त्याच्या जागेवर बरोबर आहे. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर आपण प्रभू येशूकडे क्षमा मागितली पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, ज्या वेळेस तुम्ही भग्न हृदयाने संपूर्ण अंतःकरणाने नम्र आणि लीन होऊन त्याच्या जवळ याल तर तो तुम्हा जवळ येईल. कारण की तो आपला स्वर्गातला पिता आहे. जेवढी या पृथ्वीवरची
जेवढा एक बाप या पृथ्वीवरती आपल्या मुलाबाळांची काळजी घेतो त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक पट काळजी आपला स्वर्गातला पिता आपली घेतो. म्हणून तो आपल्यावर इतकं अमर्यादित असं प्रेम करतो की तो आपल्याला क्षणाक्षणाला जिवंत ठेवतो, आपली काळजी घेतो, आपल्या गरजा भागवतो, आपल्याला त्याच्या विपुलतेतून सगळं काही देतो. तो आपल्याला कशाचीही कमी होऊ देत नाही. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आज त्या धाकट्या मुलासारखी या जगाची अवस्था झालेली आहे. तर आपल्याला तिकडे म्हणजे देवाकडे आलं पाहिजे. सखोल अंतकरणाने, भग्न हृदयाने पश्चाताप करून त्याच्याकडे वळलं पाहिजे आणि देवाच्या पुत्रावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर 100% विश्वास ठेवून आपल्या जीवनाचा प्रभू आणि तारणारा म्हणून स्वीकारलं पाहिजे. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला असं वाटत असेल की मी खूप पापं केलेली आहेत, मी खूप पापी जीवन जगलेलो आहे. तुम्हाला असं पण वाटत असेल की मी प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखून 10 वर्ष झाली, 15 वर्ष झाली, पण अद्याप मी पापाच्या बंधनामध्ये आहे. प्रभू माझ्यावर रागावलेला आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, असा जर तुमचा समज असेल तर तो समज चुकीचा आहे. तर तुम्हाला काय केलं पाहिजे? येशूकडे आलं पाहिजे, आलं पाहिजे. त्याच्याजवळ गुडघे टेकून त्याच्याकडे प्रार्थना केली पाहिजे. रडून रडून आपण जी काही पापं केलेली आहेत, जी काही चुकीची कामं केलेली आहेत त्याबद्दल पश्चाताप केला पाहिजे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, बायबल सांगतं की देव प्रेम आहे, प्रेम आहे आणि अनंत प्रेम आहे. तो प्रेमाचा असा सागर आहे की त्याच्या प्रेमाला आपण मोजून मापू शकत नाही. आकाशाहून उंच, समुद्राहून खोल असं त्याचं प्रेम आहे. तो आपल्यावर अमर्यादित असं प्रेम करतो. हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, म्हणूनच तुम्ही कितीही वाईट वागला असाल, कितीही देवाविरुद्ध वागला असाल, तर तुम्हाला परत आलं पाहिजे, पश्चाताप करून वळलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये आपलं जीवन जगत असताना एक टर्निंग पॉईंट असतो. तो टर्निंग पॉईंट आपल्याला घेतलाच पाहिजे. जर तुम्ही तो घ्याल, देवाकडे याल, देवाजवळ याल, तरच तो तुमच्या जवळ येईल. हालेलुया. जर तुम्ही देवाकडे आलाच नाही तर देव तुमच्या जवळ येणार नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जर तुम्ही देवाकडे यायला एक पाऊल पुढे केलं तर देव तुमच्यासाठी 2 पावलं पुढे येईल. हालेलुया. कारण की तो आपला बाप आहे, तोही स्वर्गातला सनातन बाप, जो आपली काळजी घेतो, आपल्याला सांभाळतो. म्हणूनच माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, याकोब जसं या पत्रामध्ये म्हणत आहे की देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. हालेलुया, हालेलुया. तुम्ही पूर्ण अंतकरणाने नम्र आणि लीन आणि दीन होऊन देवाजवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. तो तुम्हाला तुमच्या आजारातून, दुःखातून, संकटातून मुक्त करेल आणि मेल्यानंतर तुम्हाला स्वर्गात नेईल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. म्हणून तुम्ही विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा. जर शक्य नसेल तर पूर्ण विश्वासाने आपल्या छातीवर हात ठेवा आणि या क्षणाला विश्वास बाळगा की प्रभू येशू ख्रिस्त मला स्पर्श करेल आणि मला बरं करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार, सर्व रोग, वेदना, दुखणी या क्षणाला प्रभू येशूच्या नावाने नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक अंधकाराचं काम या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते. तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक संकट या क्षणाला येशूच्या पवित्र नावात नष्ट होते.
तुमच्या जीवनातील प्रत्येक सैतानी बंधन प्रभू येशूच्या सामर्थ्य नावात, प्रभू येशूच्या रक्ताने तुटून जाऊ दे। सर्व शुद्ध आत्म्यांनो, मी तुम्हाला प्रभू येशूच्या नावाने आज्ञा देतो, यांच्यातून निघून जा आणि यांच्यात परत प्रवेश करू नका। प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनात देवाची इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या जीवनातले सगळे आजार, दुःख, संकट निघून जाऊ दे आणि प्रभू येशूच्या नावाने तुमच्या जीवनावर प्रभूचे महान आशीर्वाद येऊ दे। आमेन।